आपण आपल्या शेडमधील जवळपास 55 ते 60 हजार आळ्यावरती सगळ्यावरती चंद्रिका टाकून दिल्या। आळ्या चंद्रिकावर पण चढल्या, पण त्या कोसच तयार करत नाहीये। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आर्यम आणि मी माझी बॅचलर ऑफ फार्मसी डिग्री कंप्लीट करून करतोय रेशीम उद्योग। जेव्हापासून आपण रेशीम उद्योग सुरुवात केला आणि त्याची फर्स्ट टाइम एव्हर आहे आपल्या सोबत असं झालंय। म्हणून आता आपण काय केलं, तर काल सगळ्या आळ्यावरती हे सगळ्या चंद्रिका टाकून द्याल। तर बरं, आता चंद्रिका काऊन टाकल्या असत्या माहितीये का, आपण त्या आळ्याला एक स्पेसिफिक जागा भेटते आणि त्या सगळ्या कोस तयार करतात। पण भाई म्हणजे ह्यावेळेस तसं काही झालंच नाही। चंद्रिका टाकल्या त्या काही चढल्या पण, आणि पण त्या कोसच तयार करत नाहीये। आता तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल, आपण संपूर्ण मारलं होतं, युट्यूबला व्हिडिओ अपलोड केला, तो पण बघितला नसेल तर तो बघून घ्यावा, माझी विनंती आहे तुम्हाला एक तरी। आता हे सगळं तर बरोबर होतं, पण कधी कधी काय होतं, आपण एन्व्हायरमेंटवर लय डिपेंड असतो आम्ही शेतकरी जर खास म्हटलं तर। आता वातावरणच जर ऊनच पडलं नाही, 5-6 दिवस जर पाऊसच असला, कंटिन्यू सावलीच असली, तर त्यांच्या हालचालीमध्ये त्यांच्या वातावरणामध्ये थोडा प्रॉब्लेम होतो। आता ह्याच्या सगळ्या आळ्या बघताय ना तुम्ही, ह्याची आपण उद्यापर्यंत वाट पाहणार आहे, आणि नाही जर कोस तयार करायला सुरुवात केली ना, तर हे सगळ्या बाहेर फेकून देणार आहे। म्हणजे त्याचा काही पर्यायच नाही आपल्याकडे आता। आणि असं नाही बरं, म्हणजे 100% नाही, काही आळ्या कोस पण तयार करताय, पण त्यांनी थोडा कोस जर तयार केला ना, लगेच ते धागा सोडून देऊ राहिल्या। आणि काही आळ्यांना अशा खाली पण पडलेल्या बरं बेडवरच्या। आता याला पॉइझनिंग वगैरे काही झालेलं नाही, पण त्यांची जी डेट व्हॅलिडिटी जी असते ना, तेवढे दिवस ते जिवंत असते ना, त्याच्याहून जास्त ही दिवस आपल्या शेडमधून त्यांना म्हणजे झालेले जवळपास 19 फिडिंग आपण टाकल्या होत्या, मग चंद्रिका टाकल्या होत्या। म्हणजे ह्या बॅचची सिच्युएशन अशी झाली, म्हणजे तुम्हाला सांगावच कसं आणि मला बोलावच कसं हे समजत नाहीये। कारण की ही सगळी बॅच आपल्याला फेल झाली असंच म्हणणं आहे। आपण कामात कुठं कमी नाही पडलो, प्रॉपर त्यांना पाला टाकला, प्रॉपर त्यांची काळजी घेतली, पण वातावरणाला साथ नाही दिली आपल्याला, त्यामुळे असा प्रॉब्लेम झालेला आहे। आता यामध्ये कोणी आजूबाजूला फवारण्या पण केला, त्याचा पण थोडाफार इफेक्ट असं वाटतोय। आपण जरी समजा फॉर्म्युलिन मारला असेल तरी पण असं वाटतंय। बाकीचं तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगतो भाऊ, माहिती कॅपॅसिटी संपू राहिली आता।